नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जसं की मित्रांनो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2026 संबंधित अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण पाहिलेली आहे आणि खूप आनंद बातमी आपण म्हणू शकतो. कारण बरेच विद्यार्थी 2026 ची परीक्षा कधी होईल याची आतुरतेने वाट बघत होते. अशा वेळी आपल्याला पाहायला मिळते की जुलैमध्ये आपल्या पर्टिक्युलर एक्झामिनेशन होणार. या संबंधित 2 महत्त्वपूर्ण माहिती, सूचना जे आपल्याला मिळालेल्या होत्या ते आपण डिस्कशन केलेलं. आता बघा यातून होतंय काय? आता सध्या आपलं एप्रिल सुरू आहे. ओके. आणि एप्रिल पासून जुलैपर्यंत जवळपास खूप कमी कालावधी आहे. आहे ना? अशा वेळी आता एक कळलेलं आहे की जुलैमध्ये एक्झामिनेशन आहे म्हणून. पण एक्झामिनेशन जर जुलैमध्ये आहे, तर आपलं ॲप्लिकेशन फॉर्म कधी भरणं सुरू होईल? कारण बघा ॲप्लिकेशन फॉर्म नंतर किमान 2 ते 3 मंथचं गॅप आपल्याला दिलं जातं महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनसाठी. त्यामुळे जाहिरात आपल्याला लवकरात लवकर दिसून येणं खूप गरजेचं आहे. आणि याच महिन्यात परीक्षेचं खरंच आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म सुरू होताना दिसून येईल का? हे जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे, तर नक्कीच आजचा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी खूपच महत्त्वाचा आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लक्षात घ्या, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन दरवर्षी असिस्टंट प्रोफेसर या पदाकरिता महाराष्ट्र आणि गोवा याकरिता ही परीक्षा दरवर्षी वर्षातून एकदा आपल्याला होताना दिसून येतं. आता एम-एस सेट एक्झामिनेशनचं स्वरूप थोडं आपण लक्षात घेतलेलं बरं राहील. कारण सेट परीक्षेमध्ये पेपर 1 आहे मित्रांनो, हा जनरल आहे. आता जनरल असल्यामुळे ऑब्व्हियसली आपण जास्त यामध्ये स्कोर करू शकतो. पेपर 1 प्रमाणे मित्रांनो पेपर 2 देखील तितकंच महत्त्वाचं आहे. पण पेपर 2 जे आहे सब्जेक्टिव्ह आपल्याला पाहायला मिळतं. पेपर 1 करिता 100 गुण आहे, तर पेपर 2 मध्ये आपल्याला 200 गुणांसाठी प्रश्न जे आहे ते विचारलेलं दिसून येईल. सो ओव्हरऑल आपण जर विचार केलेलं 300 गुणांसाठी आपली परीक्षा होणार आहे. किती? 300 गुणांसाठी ही पर्टिक्युलर एक्झामिनेशन होतं आणि कट ऑफ बेस जे आहे कॅटेगरीनुसार कट ऑफ येत असतं आणि त्यानुसार आपलं एक्झामिनेशनचं रिझल्ट जे आहे ते येत असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जुलैमध्ये परीक्षा आहे, तर याचा अर्थ फक्त 2 ते 3 महिन्याचा कालावधी तुमच्याकडे उर्वरित आहे. आणि या कालावधीमध्ये आपल्या एक्झाम प्रिपरेशनला आणखीन समोर नेण्यासाठी, योग्यरित्या अभ्यास करण्यासाठी पूर्वनियोजित संपूर्णतः कोर्स अवेलेबल आहे मित्रांनो. याची नवीन बॅच आपण सुरू करीत आहोत 27 एप्रिल पासून. सो 27 तारखेपासून सुरू होणाऱ्या आपल्या बॅचची व्हॅलिडिटी 1 वर्षाची राहील. नेटचा पेपर 1 इथे फ्री आहे. 10 वर्षाचं PYQ सोबतच 5000 प्लस MCQ, 10 युनिटच्या कंप्लीट नोट्स सोबतच दररोज 8 वाजता लाईव्ह सेशन प्लस रेकॉर्डेड फॉर्ममध्ये देखील सेशन अवेलेबल आहे. फीज याचं 3000 रुपये आहे. यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र 2600 मध्ये हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. हा ऑफिशियल नंबर्स आहे. कॉन्टॅक्ट करा आणि आजच जॉइन करा. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 मध्ये कॉमर्स मॅनेजमेंट, कॉम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्रजी आणि लायब्ररी सायन्सचा कोर्स अवेलेबल आहे. पेपर 2 साठी देखील 27 एप्रिल पासून आपण बॅच सुरू करीत आहोत. 1 वर्षाची व्हॅलिडिटी सोबतच पेपर 1 दोनही नेट आणि सेटचे ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. ऑफिशियल नंबर्स आहे. कॉन्टॅक्ट करा आणि आजच तुम्ही कोर्सला जॉइन करा, जेणेकरून आपलं एक्झाम प्रिपरेशन जे आहे तुम्ही योग्यरित्या करू शकता आणि येणाऱ्या परीक्षेला सामोरे जाऊ शकता. आता आपण येऊया आपल्या मेन मुद्द्यांकडे मित्रांनो, कारण हे सुद्धा जाणून घेणं तुम्हा सगळ्यांसाठी खूपच महत्त्वाचं जे आहे ठरणार आहे. तर बघा जवळपास एप्रिल एंड आता सुरू आहे. ठीक आहे. सो एप्रिल एंडिंग आपल्याला इथं सुरू असताना दिसून येतं. त्यामुळे मेच्या पहिल्या वीकपर्यंत, मे फर्स्ट वीकपर्यंत आपल्याला नोटिफिकेशन यायला हवी. म्हणजे एंडिंग एप्रिल आता सध्या सुरू आहे. कारण सांगण्यात आलेलं आहे, जेव्हा आपण ऑफिशियली फोन केलेला तेव्हा कळवण्यात आलेलं की नोटिफिकेशन येईल, प्रक्रिया सुरू आहे. इट मीन्स काय होणार आहे, प्रोसेस त्यांची मित्रांनो सुरू आहे. तर याचा अर्थ प्रोसेस सुरू आहे. म्हणजे लवकरच आपल्याला नोटिफिकेशन दिसून येतं. म्हणजे जवळपास हे शेवटी पण येऊ शकतं. आपण 30 एप्रिलपर्यंत सुद्धा अंदाजित म्हणू शकतो की येऊ शकतं, चान्सेस आहे. कारण जुलैला जर त्यांना परीक्षा घ्यायची आहे, याचा अर्थ एप्रिलमध्ये त्यांना परीक्षेचं नोटिफिकेशन देणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. आता एप्रिल मध्ये इन केस 30 तारखेपर्यंत, 30 एप्रिलपर्यंत काहीच आपल्या आलं नाही, तर मे फर्स्ट वीकमध्ये आपल्याला 100% पाहायला मिळेल. आता एक्झामिनेशन कधी होईल, परीक्षा कधी होणार, असं जेव्हा त्यांना क्वेश्चन विचारण्यात आलेलं,
तेव्हा त्यांनी सांगितलं, की 15 ऑगस्टच्या सुमारामध्ये आपली परीक्षा होण्याचे चान्सेस आहे. जे एक्झॅक्ट डेट आहे ते तुम्हाला ऑफिशियल नोटिफिकेशन येणार म्हटलेले आणि या ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला संपूर्णतः जी माहिती आहे ते मिळेल. पण एक तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं, की यावर्षी परीक्षा 2दा होण्याचे सुद्धा चान्सेस आहे आणि खरंच जर परीक्षा 2दा झाले तर 6-6 महिन्याचे गॅप म्हणजे एक तर आता जुलै आणि डिसेंबर असं 2 त्यांना काय करावं लागेल नियोजन करावं लागेल. तेव्हाच कुठे 2दा परीक्षा होऊ शकतात. आणि असं जर खरंच करायचं आहे याचा अर्थ आपल्याला लवकरच महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं नोटिफिकेशन मित्रांनो पाहायला मिळू शकतं. त्यामुळे सगळ्यांनी तयारीला सुरुवात करा. ऑफिशियल नंबर्स मी इथे दिलेले आहेत. त्यावर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉइन करा. जेणेकरून संपूर्ण सुनियोजितरित्या 2 ते 3 महिन्यामध्ये आपला अभ्यास होईल. पेपर 1चं देखील आणि पेपर 2चं देखील. त्यामुळे लवकरात लवकर जॉइन करायचं आणि सोबतच ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर्स बघत चला. थँक यू सो मच.